बंद करा, स्मार्ट मीटर बंद करा, वीज द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा, वीज द्या, वीज द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा. जय राम श्रीराम, जय राम श्रीराम, जय राम श्रीराम. जय राम श्रीराम. पनवेल महानगर परिसरातील कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल तसेच खारघरच्या काही भागात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विशेषतः मध्यरात्रीच्या वेळी वीज गायब होत असल्याने नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलनही केले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महावितरण प्रशासनाच्या निषेधात तिरडी मोर्चा काढण्यात आला. वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करावा, नागरिकांना दिलासा द्यावा आणि महावितरणने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच समस्या कायम राहिल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही मनसेच्या वतीने देण्यात आला आहे. MSEB, हाय हाय. MSEB, हाय हाय. बंद करा, बंद करा, स्मार्ट मीटर बंद करा. MSEB, हाय करा, स्मार्ट मीटर बंद करा. बंद करा, बंद करा, स्मार्ट मीटर बंद करा. MSEB, हाय हाय. MSEB, हाय हाय. द्या, वीज द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा, वीज द्या, वीज द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा. महावितरणच्या हाय, हाय. अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, महावितरणच्या अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. महावितरण, हाय हाय. महावितरण, हाय हाय. महावितरण. हाय हाय. जय राम श्रीराम, जय राम श्रीराम, जय राम श्रीराम, जय राम श्रीराम. जय राम श्रीराम. द्या, वीज द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा. अरे या महावितरण अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, या महावितरण अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. वीज द्या, वीज द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा, वीज द्या, वीज द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा. या महावितरण अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, या महावितरण अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. महावितरण, हाय हाय. महावितरण. कसं आहे, वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट काढायचे आणि त्यातून पैसे कमवायचे, बाकी नागरिकांचे जे हाल होतील ते होते. हे मीटरमध्ये स्मार्ट झालेत, पण लोकांना विद्युत पुरवठा करण्यामध्ये स्मार्ट नाही आहे. ते लोक पहिलं ते स्मार्ट केलं पाहिजे, नंतर विद्युत पुरवठा त्यांनी मीटर स्मार्ट केले पाहिजेत. आणि आता आम्ही शासनाला ही मागणी करणार आहे की हे जे सरकार का विद्युत पुरवठा खंडित होतोय याच्यासाठी यांनी ग्राहकांना 50% डिस्काउंट दिला पाहिजे. तुमचं बिल जर 1000 येत असेल तर 500 रुपयेच घ्यायचं. तर जर तुम्ही विद्युत पुरवठा बरोबर करत असाल तरच तुम्ही बिलं व्यवस्थित घ्या. तर बिलं तुम्हाला बिलं घेताना तुम्ही बरोबर घेता आणि द्यायचे 1 महिना जर बिल भरलं नाही तर तुम्ही विद्युत मीटर काढायला येता. मग तसंच तुम्ही इथे जेव्हा लाईट येत नाही, रोज 3-3, 4-4 तास तुम्ही लोड शेडिंग करता काय, तेव्हा तुम्ही लोकांना का नाही बोलायला की जाऊ दे चला तुमच्या तसाच प्रकार आहे, पण त्याच्यापेक्षा भयानक प्रकार आहे. तो टोल परवडला पण हे परवडत नाही. शेवटी लहान मुलं आहेत घरी, वयस्कर वृद्ध आहेत. रात्री 1-1, 1:30 वाजता सकाळी रात्री लाईट घालवतात, ते सकाळी लाईट येते. कशा लोकांनी राहायचं? शेवटी लोक रस्त्यावर येतात, रस्त्यावर येऊन हवा खातात आणि त्यातून ते सुधारलं नाही तर जे करायचं ते मनसे स्टाईलमध्ये आम्ही करू. हे त्यांना माहिती आहे आम्ही काय करू शकतो. यावेळी आम्ही त्यांना निवेदन देणार आहे. पुढच्या वेळी आमचं आंदोलन हे मनसे स्टाईलच असेल. जिवंत आहे असं तुम्ही म्हणता, आमच्या हिशोबाने महावितरण ही पूर्ण मेलेली आहे. त्यांना काही नागरिकांची घेणं देणं पडलेलं नाहीये. महावितरण मेलं असल्यामुळे आम्ही ही तिरडी आज त्यांच्या कार्यालयामध्ये घेऊन जातोय. गेले 5-7 दिवस झाले किंवा गेला महिनाभर झालं महावितरणचा अनेक ठिकाणी गलथान कारभार चालू आहे. नागरिकांना वीज पुरवठा प्रॉपर भेटत नाहीये आणि त्यामुळे नागरिक त्रस्त आहे. आणि यांची बिलं जर बघायला गेलात त्याची नॉर्मली 1000-1200 रुपये बिलं येतात. ती एप्रिल-मे महिन्याच्या काळामध्ये 4000, 5000, 7000 अशापर्यंत बिलं जातात आणि दिवसाला 8-8, 9-9 तास शहरी भागामध्ये लोड शेडिंग जर चालत असेल तर महावितरण जिवंत आहे आपण कसं म्हणू शकतो? महावितरणाची स्थिती काही सुधारलेली नाही. खरं बघायला गेलं तर गेले अनेक वर्ष जीर्ण झालेल्या लाईन्स इथे आहेत आणि गेली 10 ते 15 वर्ष यांना माहिती आहे शहरीकरणामध्ये नागरिकांचं वास्तव्य किंवा स्थलांतरण पनवेल सारख्या भागामध्ये झालेलं आहे आणि ज्या पद्धतीने लोड पाहिजे त्या पद्धतीने लोड नाही. लोड जर द्यायला गेले तर यांच्या लाईन जीर्ण झालेल्या आहेत. त्या जीर्ण झालेल्या लाईनमध्ये सातत्याने वीज पुरवठा खंडित होतो. सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये मी आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून मागणी करतो की या ठिकाणचे कार्यकारी अभियंता जे आहेत, मला वाटतं माने म्हणून कार्यकारी अभियंता आहेत, यांची पहिले इथून तात्काळ बदली केली पाहिजे. पण माझी माहिती अशी आहे की त्यांच्याकडे या सगळ्या वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर किंवा सोल्युशन काढण्यासाठी जे काही साहित्य पुरवायचं असतं ते साहित्य त्यांच्याकडून सप्लाय होत नाही.
त्यामुळे मानेंची तात्काळ या ठिकाणून बदली करावी अशी मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी मागणी. महावितरणाला हा इशारा आहे. आमच्या प्रमुख मागणी आहे की स्मार्ट मीटर इथे लागले नाही पाहिजे, न विचारता कोणालाही. आणि ह्या पुढे जर वीज पुरवठा अशाच पद्धतीने खंडित होत राहिला तर महावितरणाच्या कार्याला आम्ही निश्चितपणे टाळतो. काय स्वरूप काय आहे? पुढे जाणार तुम्ही काय करणार? तर इथून आम्ही अंत्ययात्रा काढून महावितरणाच्या कार्यालयात जाणार आहे, कारण त्यांचा नातेवाईक एक्सपायर झालेला आहे. त्यांचे कर्मचारी आहेत ते त्याचे काय पुढे करायचंय, विधिवत त्याचं अग्निसंस्कार करायचे की काय करायचंय, की दहन करतात की अजून काय करतात ते बघूयात आपण महावितरण कार्यालयात गेल्यानंतर. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.